नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। मागील काही व्याख्यानांमध्ये आपण या प्रकरणांच्या जागतिक आर्थिक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यावर प्रकाश टाकला होता। आता आपण या प्रकरणामध्ये पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। आपण नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत। भलेही आपण त्याला नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था म्हणत असलो तशी ती जुनीच आहे, पण मुळातच जागतिक व्यापाराच्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी या आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करणं आवश्यक आहे। दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था निर्माण झाली ती 19व्या शतकातील किंवा 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळी होती। तंत्रज्ञान, दळणवळण, संदेशवहनात झालेल्या मूलगामी बदलांमुळे ही अर्थव्यवस्था बदललेली दिसून येते। आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अनेक नवीन राष्ट्र अस्तित्वात आली, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाला। दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामी युरोपचाच झालेला विध्वंस व अमेरिका आणि सोव्हिएत संघासारख्या महासत्तांचा उदय या गोष्टींचा या संदर्भात आपल्याला विचार करायला हवा। सोव्हिएत युनियन व पूर्व युरोप सोव्हिएत युनियनच्या अंकित असणारी राष्ट्र ही समाजवादी कॉमनवेल्थची सभासद होती। आर्थिकदृष्ट्या ती पश्चिमी राष्ट्रांपासून अलग झालेली होती। पूर्व युरोपीय राष्ट्र सोव्हिएत युनियनवर अवलंबून होती आणि पश्चिम युरोप व अमेरिका यामधील अर्थव्यवस्था ही मुक्त व्यापार, भांडवलाची खुली हालचाल या उदारमतवादी तत्वावर आधारित होती आणि या व्यवस्थेवर अमेरिकेचे वर्चस्व होते। तिसऱ्या जगातील बरीच राष्ट्र मुख्यतः या पाश्चात्य आर्थिक व्यवस्थेचा भाग बनली होती आणि त्याचं कारण म्हणजे पूर्वीच्या साम्राज्यवादी देशांबरोबर त्यांचे असणारे आर्थिक संबंध अजूनही तुटलेले नव्हते। मग बेलग्रेड येथे भरलेल्या 6व्या संयुक्त राष्ट्र व्यापार विषयक संमेलनात नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा झाली। त्यातूनच या नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची प्रक्रिया मूर्त स्वरूपात साकार झाली। विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक विकासासाठी विकसित राष्ट्रांनी व्यापक प्रमाणावर आर्थिक आणि विविध प्रकारचे सहकार्य करणं आवश्यक आहे। जगाचा संपूर्ण आर्थिक रचनेत जोपर्यंत सुधारणा होणार नाही तोपर्यंत या अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांची आर्थिक कोंडी फुटणार नाही याची संयुक्त राष्ट्र संघाला जाणीव होती आणि या जाणीवेतूनच या नवीन आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली। परंतु याची गरज का निर्माण झाली? जसं आपण बघितलं की अमेरिका आणि रशिया यांचा शीतयुद्ध कालखंडातील संघर्ष, साम्यवादी राष्ट्रांचा एक वेगळा गट आणि भांडवलशाही राष्ट्रांचा एक वेगळा गट आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे नव्याने उदयास आलेली राष्ट्र होती ती सुद्धा वसाहतवादी स्वरूपामध्ये वसाहतवादातून मुक्त झालेली असल्यामुळे त्यांचे जे साम्राज्यवादी देशांशी संबंध होते ते तुटलेले नव्हते। मग अशा वेळी उत्तर दक्षिण संघर्ष सुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यासता येतो। म्हणजे एका बाजूला अमेरिका रशिया संघर्ष होता आणि दुसऱ्या बाजूला उत्तर दक्षिण संघर्ष। आता उत्तर दक्षिण संघर्ष म्हणजे काय? तर श्रीमंत, गरीब, प्रगत व अप्रगत राष्ट्रांमध्ये किंवा आहेरे व नाहिरे राष्ट्रातील संघर्ष होय। याच आंतरराष्ट्रीय संघर्षाचे मूळ आंतरराष्ट्रीय विषमतेमध्ये दिसून येते। या संघर्षाच्या मुळाशी किंवा समस्यांशी आंतरराष्ट्रीय विषमता व उत्तर दक्षिण संघर्ष व परस्परावलंबित्वाचा सिद्धांत यातून त्याचा उगम दिसून येतो। जसे सकस आहाराच्या कमतरतेमुळे अनेक रोग निर्माण होतात तसेच एक सकस वातावरण नसेल आंतरराष्ट्रीय
राजकारणामध्ये, तर या समस्या त्या निमित्ताने निर्माण होताना दिसून येतात. मग ही संघर्ष कशा स्वरूपाची होती? जसं विली बँड यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं होतं आणि उत्तर दक्षिण संघर्ष निर्माण झाला तर तो या आंतरराष्ट्रीय विषमतेतूनच, म्हणजे उत्तरेकडे जो राष्ट्राकडे एक प्रारंभ होता की आपला पैसा कसा खर्च करायचा, या उलट दक्षिणेकडील राष्ट्रांकडे आपल्याला पैसा मिळवायचा आहे, तोही खर्च करण्यासाठी, म्हणजे खर्च करण्यासाठी पैसा मिळवायचा कसा, म्हणजे दोघांच्या बाबतीमध्ये जे मुद्दे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे होते. म्हणजे उत्तर दक्षिण प्रश्न हा जितका राजकीय होता तितकाच आर्थिक सुद्धा होता आणि त्यामुळे उत्तर दक्षिण संघर्ष जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये उत्तरेचा विकास जास्त प्रमाणात होतो तर दक्षिणेचा विकास हा कमी प्रमाणात होताना दिसत होता. यामुळेच नवीन अर्थव्यवस्थेची गरज भासायला लागली. का तर तिसऱ्या जगाने मागणी केली की त्यांना अशी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था हवी आहे ज्यामध्ये न्याय मिळू शकेल. म्हणजे नवीन अर्थव्यवस्थेची गरज, तिची आवश्यकता ही तिसऱ्या जगातील गरीब अविकसित राष्ट्र यांच्यातील असमतोलामुळे भासली. नवीन आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात ऐतिहासिक वादविवादाने आंतरराष्ट्रीय संबंधात एक नवीनच अध्याय सुरू केला. विकसित राष्ट्रांची लोकसंख्या जेमतेम 30% आणि त्यांच्याकडे जागतिक उत्पन्नाच्या 70% भाग त्यांना उपभोगायला आहे. या उलट विकसनशील राष्ट्रांची लोकसंख्या 70% आहे, परंतु त्यांना जो उपभोगायला भाग मिळतो उत्पन्नाचा तो 30% आहे. म्हणजे नवीन आर्थिक व्यवस्थेची निर्मिती किंवा मागणी म्हणजे त्या तिसऱ्या जगाचा असा अनुभव प्रयत्न की ज्याद्वारे नैसर्गिक साधनावर प्रत्येक राज्याची कायम सार्वभौम सत्ता प्रस्थापित करणं व आर्थिक स्वातंत्र्य सर्वांच्या साध्याद्वारे विश्वशांतीसाठी अबाधित ठेवणे. पूर्वीच्या आर्थिक व्यवस्थेत अविकसित राष्ट्रांना न्याय मिळत नव्हता. ती व्यवस्था समतेवर, न्यायावर, सहभागी तत्वावर आधारित नव्हती. त्यामुळे जेव्हा पूर्वीची जागतिक अर्थव्यवस्था पराकोटीची गेली तेव्हा या व्यवस्थेत आम्हाला सहभाग मिळत नाही, आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो आणि त्याच दृष्टिकोनातून त्याला जर आळा घालायचा असेल तर नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारे या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांनी आपल्या अस्तित्वासाठी, न्याय समतेसाठी जो लढा पुकारला तो लढा म्हणजे नवीन आर्थिक व्यवस्था आहे, जी समतेवर, समान सहभागी तत्वावर व त्यात समानता हा शब्द फार महत्वाचा राहील. म्हणजेच यामध्ये समान हक्क आहे, समान संधीची मागणी, म्हणजे जुन्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या जगातील राष्ट्रांना महत्त्व नव्हते. त्यात प्राधान्य हे उत्तरेकडील राष्ट्रांना दिले म्हणून तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी असं म्हटलं आहे की ज्या आम्हाला न्याय मिळणार नाही त्याविरुद्ध आम्ही उठाव करणार. म्हणजे ही क्रांती म्हणूनच या व्यवस्थेकडे बघितलं जातं. शिवाय याच्यामध्ये विषमतेचाही प्रश्न होता. म्हणजे आर्थिक विषमतेचा प्रश्न तपासताना हा मुद्दा जो आहे तो 1954च्या बांडुंग परिषदेपासून चर्चेत आला. त्यानंतर अलिप्त राष्ट्रांच्या 10 शिखर परिषदा यांचा विकसित व अविकसित राष्ट्रातील आर्थिक तफावतीचा प्रश्न गंभीरपणे चर्चेला जाऊ लागला. त्यातूनच अलिप्ततावादी चळवळ जी आहे ती युनोच्या व्यासपीठावर या नवीन अर्थव्यवस्थेची मागणी करू लागली. 20व्या शतकात जसं विकसित राष्ट्रांच्या आर्थिक व्यवस्थेची जागा नवीन आर्थिक व्यवस्थेने घ्यावी अशी गरीब राष्ट्रांनी केली तर त्यात काही नवल नव्हते. अविकसित राष्ट्र सध्या प्रचलित असलेली अर्थव्यवस्था हे त्यांच्यासाठी वसाहतवादाचं आणि साम्राज्यवादाचं प्रतीक होतं. विकसनशील राष्ट्रांनी जुन्या व्यवस्थेच्या मुक्त अस्तित्वाला सुरुंग लावला आणि हा सुरुंग लावण्याच्या प्रयत्नामध्ये आर्थिक क्षेत्राचा एक नवीन पर्याय ते शोधू लागले आणि हा पर्याय म्हणून त्यांच्यासमोर उभा होता नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. याशिवाय नवीन आर्थिक योजनेची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या व्यवस्थेकडे बघितलं जातं. जशी जगामध्ये आर्थिक विषमता होती त्याच पद्धतीने आपल्याला हेही दिसून येते की विविध देशांतर्गत विज्ञान तंत्रज्ञान असेल
उद्योगधंदे असतील, जागतिक व्यापार असेल, परकीय गुंतवणूक असेल, दरडोई उत्पन्न आहे, जागतिक उद्योग आहे, नैसर्गिक साधनांची उपलब्धता आहे किंवा त्या संदर्भात काही सुधारणा असतील, तर इत्यादींमध्ये जी तफावत होती ती उल्लेखनीय होती. याचा परिणाम असा झाला की विकसित राष्ट्र विकसित झाली आणि अविकसित राष्ट्र अधिकच अविकसित बनली. म्हणजे गरीब अधिकच गरीब झाला आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत बनले. आणि या उत्पन्नाच्या तफावतीमुळेच कुठेतरी जागतिक पातळीवरचं आर्थिक व्यवस्थेचं संतुलन बिघडलेलं होतं. याशिवाय याच्यामध्ये काही नवीन अर्थव्यवस्थेबद्दल समर्थकांची मतं सुद्धा होती, जसे की पंडित जवाहरलाल नेहरू. नवीन सर्वांचे हित सर्व राष्ट्रांच्या राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याच्या मान्यतेवर अधिष्ठित असावी असं नेहरूंचं मत होतं. म्हणजे या व्याख्येच्या आधारे त्यांना असं म्हणायचं होतं की अशा व्यवस्थेमध्ये सर्वांचं हित अंतर्भूत असावे, ती सर्वसमावेश असावी आणि सर्व राष्ट्रांच्या हिताला तिने प्राधान्य दिले पाहिजे. अशीच व्यवस्था आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. याशिवाय मकबूल उत हाल यांचा सुद्धा असा विचार होता की नवीन आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची मागणी समान उत्पन्नाची नसून तिसऱ्या जगातील राष्ट्रांना समान संधी देण्याची व मिळवण्याची आहे. तर अशा पद्धतीची ही काही कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी वाढलेली दिसून येते. ज्या पद्धतीने नवीन आर्थिक व्यवस्थेची मागणी झाली तर त्या मागणी मागचं एक सगळ्यात मोठं कारण होतं परस्परावलंबन. आणि त्यामुळेच त्याच्या आधारावर जो सिद्धांत प्रस्थापित झाला त्या सिद्धांताचाही अभ्यास करणं आपल्याला या निमित्ताने आवश्यक आहे. परावलंबित्वाचा सिद्धांत आर्थिक विकासामधील भौगोलिक असमतोलाच्या राजकारणाचे विश्लेषण करणारा आहे. 1950च्या दशकात काही पाश्चिमात्य विचारवंतांनी मांडलेला जो आधुनिकीकरणाचा सिद्धांत होता त्याला पर्याय म्हणून परावलंबित्वाचा सिद्धांत मांडण्यात आला. आता आधुनिकीकरणाचा सिद्धांत जो होता तो 2 तत्वांवर आधारित होता. एक तत्व म्हणजेच आधुनिकीकरणातून आर्थिक विकास. पाश्चिमात्य राष्ट्रांचा आर्थिक विकास हा आधुनिकीकरणातून घडून आला. त्यांनी पूर्वीच आधुनिकीकरणाची कास धरली, त्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मदत झाली. या उलट लॅटिन अमेरिका, आशिया, आफ्रिका म्हणजेच तिसऱ्या जगातील राष्ट्र यांनी आधुनिकीकरणाविषयी उदासीनता दाखवली. परिणामी या राष्ट्रांच्या अविकासाला त्यांची अंतर्गत परिस्थितीच जबाबदार आहे. पश्चिमी राष्ट्रांच्या विकासामुळे तिसऱ्या जगातील राष्ट्र मागास राहिलेली नाही, हा त्याचा एक दावा होता. दुसरं त्याचं तत्व असं होतं की अविकास ही कायमस्वरूपी परिस्थिती नसून संक्रमणाचा काळ आहे. ही विकासाची पहिली पायरी आहे. आर्थिक विकासाच्या प्रत्येक राष्ट्राला या काळाचा सामना करावा लागतो. आधुनिकीकरणाचा हा सिद्धांत पश्चिमी राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचं समर्थन करणारा होता, तर तिसऱ्या जगातील राष्ट्रांना त्यांच्याच अविकासासाठी जबाबदार मानणारा होता. परावलंबित्वाचा सिद्धांत आधुनिकीकरणाच्या सिद्धांताला पर्याय म्हणून मांडला गेला. या सिद्धांतांच्या पुरस्कर्त्यांमध्ये एजी फ्रँक, वॅलेरस्टेन, डॉस सॅन्टोस, सेंकेल, सेल्सो यासारखे अभ्यासक होते. या अभ्यासकांनी तिसऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थांचा सूक्ष्म अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून त्यांनी काही निष्कर्ष काढले जे क्रांतिकारी ठरले आणि त्यांनीच या अविकासासाठी विकसित राष्ट्रांना जबाबदार धरले. पश्चिम राष्ट्रांच्या आर्थिक विकासामुळे आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा विकास होऊ शकला नाही, कारण विकसित राष्ट्रांचा आर्थिक विकास हा अविकसित राष्ट्रांच्या शोषणावर आधारित होता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच या सिद्धांताचा हा सिद्धांत जो आहे तो विकासाचा अर्थ केवळ आर्थिक विकास असं मानत नाही, तर त्याचा मूलभूत जो काही भर आहे तो मूलभूत गरजांची पूर्तता आणि समता या गोष्टीवर आहे. आणि त्याचबरोबर ते पहिलं जग व तिसरं जग याच्या विषमतेवर देखील झोत टाकतात. तिसऱ्या जगातील देशांच्या अविकासाची कारणं ही अंतर्गत नसून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्येच आहे.
तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या अविकसित राहण्यामागचं मूळ कारण जे आहे ते पहिल्या जगातील राष्ट्रांवरील आर्थिक व राजकीय परावलंबित्वात आहे. असे हे सांगणारा परावलंबित्वाचा सिद्धांत 1960 ते 1970 या काळात विकसित झाला. जागतिक संपत्ती व सत्ता यांच्या वाटपात संरचनात्मक विषमता आहे असे सांगणाऱ्या या सिद्धांताचा मुख्य प्रवर्तक म्हणून आंद्रे गुंदर फ्रँक यांचे नाव घेतले जाते. परावलंबित्वाच्या सिद्धांताने केवळ आधुनिकीकरणाचा सिद्धांत फेटाळला एवढेच नाही, तर त्यांनी कार्ल मार्क्सचे भांडवलशाही सर्वत्र विकास घडवून आणेल हे मतही अमान्य केले. तिसऱ्या जगातील देशांमध्ये होणारी परकीय थेट गुंतवणूक, असमान व्यापारी करार, कर्जांच्या व्याजाची परतफेड किंवा महाग औद्योगिक मालाच्या बदल्यात स्वस्त कच्चा माल यातूनच जागतिक व्यवस्थेमध्ये आपल्याला केंद्र व परीघ असे संरचनात्मक असमान संबंध निर्माण झालेले दिसतात. आंद्रे गुंदर फ्रँक यांच्या मते परकीय थेट गुंतवणूक पद्धतशीरपणे परीघाकडून केंद्राकडे संपत्ती खेचून घेण्याचं कार्य करते. त्यामुळेच तिसऱ्या जगामध्ये अविकासाची स्थिती निर्माण झाली. हा अविकसितपणा दोन गोष्टींमधून स्पष्ट होतो, ज्यामध्ये पहिला परिणाम असा दिसतो की तिसऱ्या जगातील जे देश आहेत त्या देशांमध्ये किंवा त्या देशातील विकासामध्ये असमतोल आहे. काही क्षेत्रांमध्ये परकीय थेट गुंतवणूक अधिक प्रमाणात होते आणि ती क्षेत्र इतर क्षेत्रांच्या तुलनेत अधिक मजबूत होतात, म्हणजे शेतीसारखी क्षेत्र दुर्बल होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की या देशांमध्ये जे परकीय भांडवल आहेत त्यामुळे त्या भांडवलदारांचं हित साधणारा मांडलिक भांडवलदार असा वर्ग तयार होतो. अशा पद्धतीने जरी आज या सिद्धांताचा फारसा प्रभाव झालेला नसला तरी सुद्धा ही संकल्पना एक प्रकारे उपयुक्त आहे. भले ती अविकासाचं संपूर्ण स्पष्टीकरण करत नसली तरी सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये या परावलंबित्वाचे जे काही प्रमाण आहे त्याचं कमी अधिक प्रमाण हे या पद्धतीने आपल्याला गोष्ट निदर्शनास आणून देतं की अविकसित देशांमध्ये हा असमतोल, ही विषमता कशा पद्धतीने निर्माण झाली. त्यामुळेच तिसऱ्या जगाने नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची जी मागणी केली ती मागणीचं महत्त्व आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने हा एक उत्तर दक्षिण संवादाचा सुद्धा प्रमुख भाग होता. आता आपण परस्परावलंबित्व सिद्धांताची तत्वे बघूया. पहिलं तत्व आहे विकसित आणि अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक संबंधांचे विश्लेषण. परावलंबित्वाच्या सिद्धांत जो आहे हा विकसित आणि अविकसित राष्ट्रातील संबंधांशी निगडित आहे. हे आर्थिक संबंध परस्परांना प्रभावित करणारे आहेत. त्यांच्यातील जे आर्थिक संबंध आहे त्यांचं विश्लेषण करून अविकसित राष्ट्रांच्या आर्थिक मागासलेपणाची कारणीमीमांसा करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त आहे. दुसरं तत्व याच्यामधलं आहे परावलंबित्वातून अविकास. परावलंबित्वाच्या सिद्धांतामध्ये अभ्यासकांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांचा जो आश्रित दर्जा हे त्यांच्या विकासाचं प्रमुख कारण आहे. ही राष्ट्र आपल्या आर्थिक विकासासाठी पश्चिमी राष्ट्रांवर अवलंबून आहे. या परावलंबित्वामधून शोषणाची एक निरंतर शृंखला निर्माण झाली, त्यामुळे या राष्ट्रांचा विकास होऊ शकला नाही. अशा प्रकारे परावलंबित्व हे आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांच्या अविकासाचे प्रमुख कारण आहे. हे या सिद्धांतांच्या पुरस्कर्त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ए.जी. फ्रँक, वॅस्टेन यासारख्या अभ्यासकांनी राष्ट्रांची विभागणी केंद्र आणि बाह्य असं वर्तुळ काढून त्या दोन गटांमध्ये केली. केंद्रामध्ये जे आहे ती राष्ट्र विकसित आहेत, तर बाह्य वर्तुळातील राष्ट्र अविकसित आहे. बाह्य वर्तुळातील राष्ट्र अविकसित असून त्यांचा दर्जा हा कमी आहे. हे परावलंबित्व जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत अविकसित राष्ट्रांचा आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा होणार नाही. तिसरं तत्व आहे विकासाची प्रक्रिया जी आहे ती स्वायत्त नाही. या सिद्धांतांच्या पुरस्कर्त्यांच्या मते कोणत्याही राष्ट्राची
विकासाची प्रक्रिया स्वायत्त नाही, तर ती आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होत असतो. त्यामुळे आर्थिक विकासातील भौगोलिक असमतोलाचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय विकास यांचा संयुक्तपणे अभ्यास आवश्यक आहे. हे दोन्ही घटक परस्परांना प्रभावित करणारे आहेत. त्यामुळे अविकसित देशांच्या आर्थिक मागासलेपणासाठी केवळ देशांतर्गत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय रचनाच जबाबदार नाही, तर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेली भांडवलशाही व्यवस्था देखील जबाबदार आहे. शोषणावर आधारित या भांडवलशाही व्यवस्थेमुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुंटला आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर पाश्चिमात्य राष्ट्रांची मक्तेदारी प्रस्थापित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम देखील त्यांना अनुकूल बनवण्यात आले आहे. त्यानंतरचा तत्व आहे विकास आणि अविकासातील सेंद्रिय संबंध. या सिद्धांतात विकास आणि विकासातील सेंद्रिय संबंधावर आधारित असल्याचं दिसून येतं. एका भौगोलिक क्षेत्राचा विकास हा दुसऱ्या भौगोलिक क्षेत्राच्या अविकासाला जबाबदार असतो. म्हणजेच पाश्चिमात्य मूठभर राष्ट्रांचा आर्थिक विकास तिसऱ्या जगातील बहुसंख्य राष्ट्रांच्या अविकासाला कारणीभूत ठरला, हेच तत्व हा सिद्धांत स्पष्ट करतो. वसाहतवाद आणि नववसाहतवादाच्या माध्यमातून पाश्चिमात्य राष्ट्र शेकडो वर्षापासून आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रांचं शोषण करीत आहेत. भांडवलशाहीच्या प्रसाराने शोषणाची प्रक्रिया अधिक सोपी केलेली दिसून येते. शेवटचं तत्व आहे विषम विनिमय. या सिद्धांतानुसार अविकसित राष्ट्रांचं शोषण हे विषम विनिमयाच्या माध्यमातून झाले. आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना या पश्चिमी देशांना जो काही कच्चा माल स्वस्तात पुरवला जायचा, तर पक्का माल महागात विकत घेतला जायचा. या विषम विनिमयामुळेच तिसऱ्या जगातील राष्ट्रांचं शोषण झालं. त्यांचा विकास होऊ शकला नाही. आपल्या आर्थिक विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानासाठी या राष्ट्रांना पश्चिमी राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागले. हे तंत्रज्ञान देखील पश्चिमी राष्ट्रांकडून महागात आयात करावे लागले. अविकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमधून हेच परावलंबित्व अधिक वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने एकमेकांवरचं जे काही परस्परावलंबित्व आहे, जे विषमतेच्या आधारावर जरी अवलंबून असलं तरी सुद्धा हे आर्थिक संबंध तोडण्यासारखे नव्हते किंवा नष्ट करण्यासारखे नव्हते, परंतु हे जसेच तसे चालू राहावे असेही अपेक्षित नव्हतं. त्यामुळेच जुन्या जे काही आपले अविकसित राष्ट्र आहेत किंवा आपले जे तिसऱ्या जगातील देश आहेत, त्यांना या परिस्थितीमध्ये बदल अपेक्षित होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी नवीन आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. धन्यवाद.